महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तामिळनाडूच्या दौऱ्यावर. या दौऱ्यात ते मदुराई इथं प्रचाराच्या जाहीर सभांना संबोधित करतील. अशोक खरातच्या सीडीआर प्रकरणी राजकारण तापले. संजय राऊत, सुषमा अंधारे आणि शशिकांत शिंदेंना अंजली दमानी यांनी उत्तर दिले. दमानी यांनी घरी चहाला येण्याचं आमंत्रण देत सीडीआर कसा काढला याची माहिती देणार असं ट्विटमध्ये म्हटलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लक्ष्मण हाके यांची अर्ज भरू नये यासाठी त्यांनी मनधरणी करण्यासाठी महायुतीतील एका बडा नेत्याने हाकेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात फलक लावण्यात आला होता. अजितदादांचे फक्त नावच पुरेसे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही अशा आशयाचा फलक लावला. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणारे. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाईल. यावेळी राहुरीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस हायकमांडला राष्ट्रवादीचे नेते संपर्क करणार आहेत. उमेदवार देऊ नका, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करणार. प्रफुल्ल पटेल काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधणार आहेत. शरद पवार आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा दिल्ली इथे पार पडणार आहे. शरद पवार या विशेष कार्यक्रमासाठी आधीच मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले. भारतीय जनता पार्टीचा आज 46वा स्थापना दिवस आहे. या निमित्तानं भाजप प्रदेश कार्यालय इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.